लिंगणूर येथे आमदार सुरेशभाऊ खाडे यांची प्रचारार्थ बैठक. आरग मतदारसंघात डोंगरा एवढा विकास केला आहे. उर्वरित विकासासाठी भाजपला साथ द्या, आमदार सुरेशभाऊ खाडे. मिरजपूर भागातील आरग जिल्हा परिषद गटात माजी पालकमंत्री तथा आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा आढावा घेतला. खटाव गणातील लिंगणूर येथे महादेव मंदिरात प्रचार बैठक पार पडली. यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमेदवार शोभा खोत, जयश्री पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार सुरेश खाडे म्हणाले, राज्यात व केंद्रात सक्षम, लोकाभिमुख आणि दूरदृष्टी असलेले भारतीय जनता पार्टीचे सरकार कार्यरत आहे. केंद्रातील भाजप आणि राज्यातील सरकारने सर्व समाजाच्या विकासासाठी अनेक योजना जाहीर केल्या आहेत. त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू आहे. आमचे राजकारण विकासासाठी आहे. भाजपने केंद्रात आणि राज्यात सरकार आल्यापासून विकासाची अनेक कामे केलेली आहेत. ग्रामीण भागातील सर्वच प्रभागात कोट्यावधी रुपयांचा विकास निधी दिला आहे. विकास केला म्हणून मत मागतो, असे लिंगणूर येथील प्रचार बैठकीवेळी माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार सुरेशभाऊ खाडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर चंद्रकांत नलावडे, सागर वडगावे, वसंत खोत, सरिता कोरबू उपस्थित होत्या. पुढे बोलताना खाडे म्हणाले, आपणाला भाजपचे सर्व उमेदवार विजयी करायचे आहेत. कमळाचे बटन दाबून भरघोस मताने निवडून आणायचे आहे. विकासाची दिशा स्पष्ट असल्याने सर्वसामान्य जनता भाजपसोबत आहे. विकास कामासाठी नेहमी प्रयत्नशील असून या विकास कामांची दखल घेऊनच सर्वसामान्य जनता भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. यावेळी उमेदवार शोभा खोत म्हणाल्या, जिल्हा परिषद गटात सर्वत्र अनुकूल वातावरण असून विकासाचा अजेंडा घेऊन केलेल्या प्रचाराला मतदारांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. महिलांचा आणि तरुणांचा वाढता सहभाग हा आमच्या विजयाचा आत्मविश्वास वाढवणार आहे. आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं मी आज लिंगणूरला आहे. लिंगणूर गटामध्ये आम्ही आलो आहोत. मोठा चांगला आणि चांगला प्रतिसाद इथं मिळतो आहे. आम्ही सांगितलं की मोदी साहेबांनी काय कामं केली शेतकऱ्यासाठी, माझ्या लाडक्या बहिणीसाठी. देवेंद्र भाऊनं काय कामं केली लाडक्या बहिणीसाठी आणि शेतकरी बंधूंसाठी. गावामध्ये विकास करत असताना विकास किती झाला, सगळ्या गोष्टी इथं उपलब्ध झाल्या. शाळा झाल्या, आरोग्य झालं, जनावरांचा दवाखाना झाला, पाण्याची सोय झाली, पिण्याच्या पाण्याची सोय झाली, रस्ते झाले, गावातले रस्ते झाले, गावातली मंदिरं सगळी झाली. हा विकास इथे झालेला आहे. आज काय मागावं हा गावाला प्रश्न पडला आहे. पण तरी पण छोटी मोठी कामं असतात. त्या माध्यमातून निश्चितच हे दिलेले उमेदवार चांगली कामं करतील. ह्या जिल्हा परिषदेच्या आमच्या उमेदवार आहेत शोभा वसंत खोत. दुसऱ्या उमेदवार पंचायत समितीच्या आमच्या जयश्री मारुती पाटील. हे दोन्ही अनुभवी चांगल्या आणि त्यांचे मिस्टर पण ह्या राजकारणामधले अनुभवी आहेत. त्यामुळं चालना मिळेल, विकासाला चालना मिळेल ह्या दृष्टिकोनातून ही उमेदवारी पण दिलेली आहे. आज ह्या माध्यमातून काम करत असताना ह्या गटामध्ये मी सर्व गावांना, सर्व कार्यकर्त्यांना, सर्व आदरणीय मान्य सन्मान्य सगळ्यांना, माझ्या माता बहिणींना मी आवाहन करतो की आपला विकास आपण करायचा आहे. आपल्या राहिलेल्या गेली एक पिढी गेली, पण राहिलेल्या पिढीसाठी आपण काहीतरी करून ठेवायचं आहे. त्यांना सुखशांती समाधान मिळेल या दृष्टिकोनातून आपला विकास हा महत्त्वाचा आहे. त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी 7 तारखेला कमळाचं बटन दाबावं आणि निश्चितच आमच्या कमळाच्या उमेदवाराला आपण सर्वांनी निवडून द्यावं, एवढंच मी आवाहन करतो. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.